पुण्यातून आहे। पुणे महापालिकेच्या शाळेची कमालीची दुरावस्था झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागूनच असलेल्या पालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेत वर्गातील आणि मुलींच्या प्रसाधनगृहातलं छत गळतंय। शाळेत बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळच न मिळाल्यानं खराब झाले। विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय, टाकी अस्वच्छ आहे। शाळेभोवती प्रचंड गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप दिसतात। दरम्यान या संदर्भात शाळेच्या शिक्षकांनी अनेकदा महापालिकेच्या प्रशासनाला याची कल्पनाही दिली होती, मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले। यावर्षी पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शाळांसाठी चक्क 971 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मात्र तरीही महापालिकेच्या शाळांची जर अशी दुरावस्था होत असेल तर हे पैसे नेमके जातायत कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान या सगळ्या संदर्भात पिण्याच्या पाण्याची टाकीची जी दुरावस्था झालेली आहे, झाकण गंजलेलं आहे, अस्वच्छ पाण्याचा साठाही तिथे आढळून आलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। या शाळेतील मुलांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी केलेली ही सोय, ही पिण्याच्या पाण्याची टाकी। मात्र या टाकीच्या झाकणाची ही अशी अवस्था, पूर्णपणे गंजलेला आहे। या पाण्यामध्ये अक्षरशः जर आमच्या कॅमेरामॅननी दाखवलं तर किती हे पाणी अस्वच्छ आहे हे लक्षात येईल। महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारी ही मुलं पुण्यात स्वच्छ पाण्यापासून देखील वंचित आहेत। खाजगी शाळांमध्ये आरओ फिल्टर किंवा इतर पद्धतीची जी काही पाण्याची सोय उपलब्ध असते ती या ठिकाणी नाही, आणि या ठिकाणी हे पाणी दिसतंय, वरून पाहिल्यानंतरही लक्षात येतंय की काय ही परिस्थिती आहे। याबद्दल देखील या शाळेतल्या शिक्षकांनी महापालिकेला कळवलं होतं। मॅडम, पाण्याची टाकी धुण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातून येणार होती लोक। मी पण 2-3 वेळा फोन केले। कधी कळवलं होतं आपण? शाळा सुरू होण्याच्या आधी 2 तारखेला वाखारे मॅडमची मीटिंग झाली। त्याच्यानंतर लगेचच त्यांना संपर्क साधला त्यांच्याशी। त्यांना सांगितलं की पिण्याच्या टाक्या धुवून घ्या, आता शाळा सुरू होणार आहे 15 तारखेला, त्याआधी टाक्या धुवून जा। तर पाठवतो म्हणाले, त्याच्यानंतर काय ते लोक आलेली नाही आहेत। त्याच्यानंतर पुन्हा मी शाळा सुरू होण्याच्या आधी 2 दिवस मुली पाणी कसं पितात? आता सध्या आम्ही पाणी त्यांना स्टीलच्या टाक्यांमध्ये भरून ठेवतो। पाणी एक जार आणलेलं आहे, ते जार भरून ठेवतो। मुलांना प्रत्येकी 2-2 बॉटल सांगतो, पण तरी पाणी पुरत नाहीत मुलांना। अतिशय गंभीर आहे। मॅडमने बराच वेळेला फॉलोअप घेतलेला आहे त्याचा, त्यांच्याकडे पत्रचा एवढा बंच आहे। पण दुर्दैवानं मी सांगतो ना की त्या दिवशी म्हणजे 17 तारखेच्या जीबीमध्ये पण हे मांडलं, पण आज 16 दिवस झाले, 16 दिवसामध्ये सुद्धा कोणी ह्याची दखल घेतली नाही। मला असं वाटतं की त्यांना गांभीर्य त्या मुलांचं नाही की काय असा प्रश्न पडलेला आहे मला। पुणे महापालिकेचं प्रशासन किंवा पुणे महापालिकेचे कारभारी करतायत तरी काय? या समस्या सोडवायला जर प्रशासनाला जमत नसेल तर मग हे प्रशासन नक्की कशामध्ये व्यस्त आहे? दरम्यान शाळेतल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था आपण पाहिलेली आहे आणि तिथली टाकी किती अस्वच्छ आहे तेही आपण पाहिलंय। स्वच्छतागृहातलं छत गळतंय, तिथे काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। या शाळेतल्या मुलींसाठीचं जे स्वच्छतागृह आहे ते गळतं आहे। या शाळेतल्या शिक्षकांनी याबद्दल महापालिकेच्या प्रशासनाला वेळोवेळी कळवलं, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। या शिक्षिका हेच या कॅमेरामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत की ही अशी अवस्था आहे। मॅडम, मुलींसाठीचं हे स्वच्छतागृह आतमध्ये गेल्यानंतर पाणी टपकतंय, म्हणजे आज बरंच काही बोललं जातं महिला सक्षमीकरणासाठी, सावित्रीच्या लेखी वगैरे, पण पुण्यामध्ये जे वारसा सांगतं पुणे, तर काय वाटतं तुमच्या मनामध्ये? आता मागासपासून तुम्ही मला सगळ्या समस्याच सांगताय, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? समस्याच आहेत सर ही, कारण हे वेळोवेळी मी निदर्शनास आणून दिलेलं होतं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या याच्यात, आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाशी पण संपर्क साधला होता। त्यांना सांगितलं होतं की ड्रेनेज गळतंय, पाणी हे होतंय। इंजिनियर आले, पाहणी केली, पाहिलं, फोटो काढले। मॅडम, आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून देतो,
परत काही ते आले नाहीत, फोटो काढले, फक्त फोटो त्यांच्या फाईलमध्ये सेव्ह झाले, बस बाकी काही नाही. ते सुद्धा ड्रेनेजचंच पाणी गळते अंगावर. वरती सुद्धा टॉयलेट आहे, हो ते तुमचं आहे आणि त्याचं पाणी झिरपून ते ड्रेनेजचं पाणीच त्यांच्या अंगावर पडतंय. ती अस्वच्छता आहे पहा या ठिकाणी, की वरच्या बाथरूमचं ड्रेनेजचं पाणी गळून या खालच्या बाथरूममध्ये, मुलींसाठीचं जे बाथरूम आहे, स्वच्छतागृह आहे, त्या ठिकाणी गळतंय. आणि इथल्या या शिक्षिकांनी अनेकदा पुणे महापालिकेच्या प्रशासनाला कळवलंय, मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाहीये.